आहात आपल्या हक्काचं चॅनल, आपली बातमी आपलं चॅनल वन भारत। लासूर स्टेशन ते देवगाव रस्त्याचं काम गेल्या वर्षभरापासून चालू असून सकाळी मिक्सर गाडी चालकाच्या निष्काळजीपणामुळे एकाचा नाहक बळी गेल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। याबाबत मिळालेली माहिती अशी की सकाळी 7:30 वाजता भाऊसाहेब किसन शेजूर हे आपल्या मुलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी दुचाकी क्रमांक MH20FS6871 वरून जात असताना वळी नदीच्या पुलाजवळ मिक्सर क्रमांक MH2GV1050 ने जोरदार धडक देऊन दुचाकीला मिक्सर खाली दाब, त्यामध्ये अक्षरशः भाऊसाहेब शेजूर यांचा जागेवरच मृत्यू झाला। तर त्यांची मुलगी शिवानी शेजूर ही गंभीररित्या जखमी झाली असून तिला छत्रपती संभाजीनगर येथील खासगी रुग्णालयात उपचाराखाली दाखल करण्यात आला। तर भाऊसाहेब शेजूर यांना डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केलं। तर अपघात एवढा भयानक होता की दुचाकीसह 50 फुटापर्यंत पुढे गेली। सकाळी घडलेल्या या दुःखद घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते। संबंधित ठेकेदाराविरुद्ध तसेच सदरील वाहन चालक मालक यांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करून त्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मनाजी मोगल सह मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी। जोपर्यंत त्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय, त्याला ताब्यात घेतलं असून पुढील कारवाई चालू असल्याचं पोलिसांनी सांगितलंय। तर पोलीस नाईक विनोद पिकोट यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून वाहनाखाली दबलेली दुचाकी काढण्याचे प्रयत्न चालू असल्याचं त्यांनी सांगितलं होतं। तर पोलीस उपनिरीक्षक काळे यांनी सदरील चालकास ताब्यात घेऊन पुढील कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं। मैताच्या भावाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करतायत। अप्पासाहेब वंजारे, जिल्हा प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर। गंभीर आणि जाहीर मागणी आहे। आम्ही डेड बॉडी ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार किंवा काही पुढील कारवाई करणार नाही जोपर्यंत ठोस अधिकारी आश्वासन किंवा लेखी स्वरूपात देत नाही। ठेकेदार असेल किंवा जिल्हाधिकारी असेल त्यांनी तात्काळ दखल घेऊन या जाहीर निषेध करत आहे। तर आमची मागणी काय समजा ही जी घटना घडलेली आहे तर भाऊसाहेब किसन शेजूळ यांचं म्हणजे यांनी खूनच केलेला आहे इथं वैरागड तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर वळीचं पूल। तर आमची मागणी अशी आहे ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून आणि पीडित परिवाराला 15 कोटीची जाहीर मदत जोपर्यंत ठेकेदार किंवा जिल्हाधिकारी साहेब लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत आम्ही म्हणजे मृत व्यक्तीचा अंत्यसंस्कार करणार नाही किंवा मृतदेह ताब्यात घेणार नाही, ही आमची जाहीर परिवाराच्या वतीने मागणी आहे। आज पुन्हा या ठिकाणी एकाचा बळी गेलेला आहे। गंगापूर लासूर स्टेशन ते देवगाव हा रस्ता आहे। गेल्या वर्षभरापासून या ठिकाणी या रोडचं काम चालू आहे आणि प्रत्येक ठिकाणी फक्त गड्डे खोदून काम न पुरवतच नाही तर गड्डे खोदून या ठिकाणी जनतेला वाहनधारकांना त्रास देण्याचं काम या ठिकाणी सर्व एजन्सीकडून सुरू आहे। आज सकाळी 8:30 वाजता येथील शेजोळ नामक व्यक्ती आपल्या मुलीला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना या ठिकाणी आपण बघत आहात हे जे मिक्सर आहे, हे जे कंटेनर आहे, या कंटेनरच्या भरधाव वेगाने रिवासमध्ये विरुद्ध दिशेने म्हणून या ठिकाणी त्या एकाचा मृत्यू या ठिकाणी आज झालेला आहे। आपण बघत आहात हे जे बघण्यासारखं जे आहे म्हणजे हे जे गाडी घोडा MH20GV1050 क्रमांकाची ही गाडी आहे, मिक्सर आहे। आणि आपण जर इकडनं बघितलं ही धडक एवढ्या जोरात होती की आपण पाठीमागं ज्या टू व्हीलरवर दुचाकीवर जे वडील आणि मुलगी बसलेले होते अक्षरशः त्याचा चुराडा या ठिकाणी केलेला आहे। आपण बघत आहात ही जे वाहन आहे MH20APS6871 क्रमांकाची ही दुचाकी आहे आणि दुचाकी जर या वाहनाखाली जर दबली म्हणजे ही किती भयान परिस्थिती या ठिकाणी आहे। आतापर्यंत अनेक बळी या रोडनं या ठिकाणी घेतलेले आहे परंतु प्रशासनाला या ठिकाणी जाग येत नाही। काही दिवसापूर्वी थोरात नावाचे व्यक्ती नांगरे बाबुळगाव येथील व्यक्तीचा सुद्धा या ठिकाणी मुरमाच्या ढिगारे उडून या ठिकाणी मृत्यू झाला होता। पाठीमागे अनेक अपघात या ठिकाणी झालेले आहेत परंतु संबंधित एजन्सी आणि प्राधिकरणाला या ठिकाणी जाग येत नाही। आज या ठिकाणी सकाळीच आपल्या मुलीला कॉलेजला सोडण्यासाठी जात असताना त्या मुलीसोबत जाणाऱ्या त्याच्या पित्याचा वडिलाचा या ठिकाणी दुर्दैव मृत्यू या ठिकाणी झालेला आहे। मुलगी गंभीर जखमी असून तिला संभाजीनगर येथील खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलेले आहे। निश्चितच या ठिकाणी जे सांगण्यावरून या ठिकाणी बेदरकारपणे हे कंटेनर जे होतं
हे जे मिक्सर हे चालवता आलं आणि त्यामुळेच यांचा या ठिकाणी प्राण गेलेला आहे, मृत्यू झालेला आहे. त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी म्हणून या ठिकाणी जे मयत आहे त्यांचा पोस्टमॉर्टम करण्यासाठी लासूर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील मर्च्युरीमध्ये शवग्राह ठेवण्यात आलेला आहे. परंतु जोपर्यंत संबंधित यंत्रणेवर कठोर कारवाई करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेत नाही अशी समस्त नागरिक आणि गावकऱ्यांची नातेवाईकांच्या ठिकाणी मागणी आहे.